नमस्कार. आज आपण लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामधील साम्य याचे जे काही मुद्दे मागच्या लेक्चरमध्ये आपले राहून गेले होते, आज ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण मागच्या वेळी की ह्या लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासनाच्या अनेक साम्य दर्शविणाऱ्या मुद्द्याबाबत या ठिकाणी आपण हे महत्त्व दिलं होतं, विचार केला होता. जसं की जनसंपर्काचे महत्त्व हे कशा पद्धतीनं लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन दोन्हीमध्ये समान आहे हे त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. अशाच पद्धतीनं आज आपण उर्वरित जसं की संशोधन कार्य व सुधारणा आपण बघतो की लोक प्रशासन व खाजगी प्रशासनाचा सातत्यपूर्ण विकास हा होत असतो. सातत्यपूर्ण ह्या दोन्हीमध्ये सुद्धा विकासाची प्रक्रिया कायम चालत असलेली आपल्याला दिसून येते. बदलत्या काळाप्रमाणे त्यांना ही कार्यवाही सातत्याने करावी लागत असते. विकासाचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न हा करावा लागत असतो. प्रशासनाची कार्यपद्धती अधिक प्रभावशाली होण्यासाठी दोन्ही प्रशासनामध्ये सातत्याने निरंतर संशोधन कार्य चालत असते व अशा संशोधनाच्या निष्कर्षावरून आपापल्या प्रशासकीय प्रक्रियेत सुधारणा केल्या जात असतात. आपण बघतो त्यामुळं की ही रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ही आपल्याला प्रामुख्याने शासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येते, त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातही दिसून येते. खाजगी क्षेत्रामध्ये थोडं या रिसर्च आणि ॲनालिसिस विंगला थोडं अधिकच महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि असं असलं तरी पण या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये सुद्धा हे रिसर्च अँड ॲनालिसिस विंगला मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिलेलं आहे, जेणेकरून की प्रशासनामध्ये जे आवश्यक असे बदल आहेत जे की ह्या प्रशासनाच्या कार्यशीलतेला अधिक प्रभावी असं करू शकतील, अशा प्रभावशील कार्यासाठी सातत्याने हे लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये संशोधन हे सातत्याने चालत असलेलं आपल्याला दिसून येते. व्यवस्थेमध्ये शक्य तेवढा अधिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं हा बदल किंवा ही बाब या ठिकाणी होत असते. म्हणून आपण बघतो की लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन या दोन्हीमध्ये संशोधन कार्याला सातत्याने महत्त्व देण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येते. तसेच आपण बघू की जे काही प्रशासनाचे सिद्धांत आहेत हे सिद्धांत दोन्हीमध्ये समान असलेले आपल्याला दिसून येतात. प्रशासनामध्ये निर्माण झालेले सिद्धांत तत्त्वे लोक प्रशासन व खाजगी प्रशासनांना समान लागू असतात किंवा त्या समान सर्व प्रकारच्या क्रिया प्रक्रिया हे लोक प्रशासन व खाजगी प्रशासनामध्ये चालत असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं लुथर गुलिकचा पोस्टकॉर्प जितका लोक प्रशासनासाठी उपयुक्त आहे तेवढाच तो खाजगी प्रशासनासाठीही उपयुक्त आहे. म्हणून लोक प्रशासन व खाजगी प्रशासनातील बहुतांश सिद्धांत हे समसमान आहे. आपण मागेही बघितलं
की नियोजन हे लोकप्रशासनालाही करावं लागतं, खाजगी प्रशासनालाही करावं लागतं. संघटन हे लोकप्रशासनालाही करावं लागतं, खाजगी प्रशासनालाही करावं लागतं. स्टाफिंग, कर्मचाऱ्यांची व्यवस्था हे लोकप्रशासनामध्ये सांगण्यात आलेल्या बाब आहे ती खाजगी प्रशासनातही लागू होते. खाजगी प्रशासनातही आजच्या घडीला आपण बघितलं की लोकप्रशासनाप्रमाणे लाखोच्या संख्येने कर्मचारी काम आज करीत आहेत, कारण आज खाजगी प्रशासनाचीही व्याप्ती ही फार आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत वाढलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर वेळोवेळी आवश्यक असे निर्देश दोन्ही प्रशासनामध्ये देण्यात येतात. वरिष्ठ कनिष्ठांना सातत्याने आपल्या कार्य आणि कार्यप्रगतीसाठी आवश्यक ते निर्देश देत असतात. त्याचबरोबर समन्वय ही बाब जेवढी लोकप्रशासनामध्ये महत्त्वाची आहे तेवढीच ती खाजगी प्रशासनामध्येही महत्त्वाची आहे. लोकप्रशासनामध्ये तसेच खाजगी प्रशासनामध्ये कनिष्ठ वरिष्ठांना वेळोवेळी आपली कार्य प्रगती याचा अहवाल सातत्याने वरिष्ठांना देत असतात. त्याचबरोबर वरिष्ठ आपले कार्य करीत असताना त्यांना आवश्यक असणारी माहिती विविध अहवालाच्या माध्यमातून कनिष्ठांकडनं वेळोवेळी मागवत असलेले आपल्याला दिसून येतात. सोबतच प्रशासन कोणतंही असो, कार्य कोणतेही असो, एव्हाना आपण वैयक्तिक कार्याचा सुद्धा या ठिकाणी विचार केला तर एक बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आणि ती म्हणजे की कोणतंही कार्य करण्यासाठी त्याला आर्थिक घटकाची आवश्यकता असते. आर्थिक बाबीशिवाय ते कार्य पूर्णत्वाला जाऊ शकते. आपण बघतो की लोकप्रशासन, खाजगी प्रशासन कोणतेही ठराविक नियोजित कार्य पार पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाची क्रिया म्हणजे त्या कार्याला सिद्धीस नेण्यासाठी त्या कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या वित्ताचे नियोजन करीत असते. आणि एवढेच नाही तर ह्या नियोजनामधून आवश्यक तेवढी त्या कार्यासाठी प्रामुख्याने तरतूद ही करण्यात येत असते. अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये हे वित्ताची तरतूद ही होत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. लोकप्रशासन व खाजगी प्रशासन या दोन्हीमधील फरक व साम्य बघितल्यानंतर दोन्हीमध्ये काही मूलभूत फारच असे फरक असल्याचे मान्य केले तरी काही बाबतीत एव्हाना फार महत्त्वाच्या बाबतीमध्ये या दोन्हीमध्ये आपण बघतो की साम्य असलेलंही आपल्याला दिसून येते. तर ज्या पद्धतीनं या लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन ह्यांच्या फरकाचा विचार आपण करतो त्याच पद्धतीनं यांच्या साम्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. उलट असं गुंतागुंतीच्या आधुनिक युगात लोकप्रशासन दोघांमधील जवळीक व आपुलकी वाढत चालल्याचं आजकाल दिसून येतं. यामुळे लोकप्रशासनाच्या अभ्यास विषयात नवीन विचारांची भर ही पडत असलेली आपल्याला दिसून येते. लोकप्रशासन व खाजगी प्रशासन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करतात. त्यांचे ध्येय हे वेगळे असतात, अपेक्षा सुद्धा वेगळ्या आहेत, त्यांच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन भिन्न आहेत. परंतु हा वेगळेपणा, ही भिन्नता काही सत्य नाही. वाल्डोने याबाबत या ठिकाणी असं सांगितलं आहे की वस्तुतः लोकप्रशासन व खाजगी प्रशासन एकाच जातीच्या दोन उपजाती आहेत.
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या अशा मान्यता आहेत व भिन्न पद्धती आहेत. त्यामुळे दोघांना वेगळ्या स्वरूपाचं वेगळं असं स्वरूप, भिन्न भिन्न असं स्वरूप प्राप्त झाले. आणि असं असलं तरी आजच्या ह्या आधुनिक युगाचा आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला यांच्या साम्य हे खरं तर भेद कमी होत चालले आणि साम्य वाढत चालले. कारण आजच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण बघतो की हे बायफर्गेशन फार कठीण झालेले आहे. आजच्या घडीला स्पर्धा ही केवळ खाजगी प्रशासनालाच राहिली नाही, तर ही स्पर्धा आता लोक प्रशासनाला सुद्धा आलेली आहे. सोबतच आज लोक प्रशासन सुद्धा नफा या बाबीकडे बऱ्याच अंशी आज बघायला लागलेलं आपल्याला दिसून येतं. या लेक्चरमध्ये एवढंच. अशा पद्धतीनं हे लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यातील भेद आणि साम्य याचा आपण या ठिकाणी विचार केला. धन्यवाद.